नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 ची तयारी करणारे विद्यार्थी आपण इथं बघत आहोत आज जीएस पेपर 3 ची स्ट्रॅटेजी. लक्षात घ्या, सेल्फ स्टडी करून पण पोस्ट मिळवता येते. खूप जण तुम्हाला बोलत पण असतील की सेल्फ स्टडी करून पोस्ट मिळत नाही वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मनातून काढून टाका. फोकस आणि तुमची जर कन्सिस्टन्सी असेल तर पोस्ट तुम्हाला मिळतेच. ठीक आहे, ओके. तुमचं 100% डेडिकेशन इथं फार महत्वाचं आहे. जीएस पेपर 3 विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे की खूप अवघड आहे किंवा करंट अफेअरचा फार मोठा समावेश याच्यामध्ये आहे. तर सगळी माहिती तुम्ही एकत्रित अगोदर घ्या आणि मग तुम्ही विचार करा की आपल्याला इथं कशा प्रकारे तयारी करायची आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, जीएस पेपर 3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर तंत्रज्ञान, आर्थिक विकास, बुक लिस्ट मी तुम्हाला सांगेल. आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन हा भाग तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेला आहे. प्रॉपर सिलेबस आपल्या आयोगाने आपल्याला इथं दिलेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला करंट अफेअर्सला वाव आहे हे लक्षात येतं, बरोबर. एकदम लगेच आपण सांगू शकतो की हा इथं करंट अफेअर्सला वाव आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही आर्थिक लाभ बघितलं, आता याचा जर आपण सिलेबस डिकोड केला तर याच्यामध्ये तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, संसाधनांचं एकत्रीकरण, वाढ, विकासाशी संबंधित समस्या आणि रोजगार. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय, त्यातून उद्भवणारे मुद्दे, सरकारी अंदाजपत्रक, प्रमुख पिके, देशाच्या विविध भागात पीक पद्धती काय आहे, सिंचन आणि सिंचन प्रणालीचे विविध प्रकार काय आहेत, साठवण असेल, वाहतूक असेल, कृषी उत्पादनांचं विपणन असेल, समस्या, संबंधित मर्यादा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ई तंत्रज्ञान. आता इथं जर तुम्ही विचार केला ना तर इथं तुम्हाला चालू घडामोडी ई तंत्रज्ञान तुम्ही लगेच म्हणाल की हा मॅडम किसान हेल्थ कार्ड वगैरे चालू आहे, बरोबर. किंवा शेतकऱ्यांना हवामान जे अंदाज यासाठी विविध ऍप्लिकेशन्स वगैरे आहेत. तर इथं आपण म्हणू शकतो की इथं पर्यावरण आणि धोरण बदल मंत्रालय वगैरे आहे ना. इव्हन पर्यावरणाचा पण अभ्यास करताना तुम्ही अधिकृत वेबसाईट ज्या आहेत ना तर त्या वेबसाईट तुम्ही इथं वापरू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. किंवा योजना मासिक असेल ते तुम्ही वापरू शकता. सगळ्यात महत्वाचं काय आहे, करंट अफेअर्स. तर जीएस पेपर 3 च्या तयारीसाठी तुम्हाला बरेच यातले विषय आहेत ना जे करंट अफेअर्सला ओव्हरलॅप करतात. ठीक आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, करंट अफेअर्सला इथं आन्सर रायटिंग करताना जोडावं लागेल. एक तुम्ही काय करू शकता, सिलेबस तुम्ही बघितलाय, बरोबर. भारतीय अर्थव्यवस्था नियोजन आहे किंवा आपण म्हणूया की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ई तंत्रज्ञान हा तुमचा सिलेबसचा भाग आहे. न्यूजपेपर मध्ये जर काही येत असेल तर तुम्ही लगेच तुमच्या एका नोटबुक मध्ये ते लिहून ठेवा. ओके, क्लिअर. नोट्स बनवताना उदाहरणं वापरा. लक्षात घ्या, फ्लो चार्ट काढा, तुमचे उदाहरणं तिथे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. लक्षात आलं, क्लिअर. अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण, शेतीशी संबंधित अगदी सूक्ष्म मुद्दे जे आहेत ना प्रश्नांची पण तयारी तुम्ही इथं करून ठेवू शकता. आता याच्यामध्ये जर फोकस जर बघितला आपण तर आर्थिक विकासावरती जास्त फोकस आहे. आर्थिक विकासावरती जास्त फोकस आहे. ठीक आहे, ओके. जीएस पेपर 2 पासून सामाजिक न्याय आणि संबंधाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे आर्थिक विकासासाठी आवश्यक आहेत, बरोबर. त्याच्यामुळे इथे तुम्ही लक्षात ठेवा, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जे प्रश्न आहेत ना ते टेक्निकल प्रश्न विचारले जातात पण जास्त फोकस याच्यावरती राहतो. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, करंट अफेअर्सचा जो डाटा आहे तो तुम्हाला इथं जोडायचाच आहे. ते तुम्हाला स्किप करून चालणार नाही. नेक्स्ट बघा, इथं आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती, अनुदान, किमान आधारभूत किमतीशी संबंधित समस्या, सार्वजनिक वितरण प्रणाली, उद्दिष्ट, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा, बफर स्टॉक, अन्न सुरक्षा समस्या, तंत्रज्ञान मोहिमा, प्राणी पालनाचा अर्थशास्त्र हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे. आता इथं आपण एक एक मुद्दा जर घेतला तर आपल्याला इथं कम्प्लीट 2 ते 2.5 तासाचं लेक्चर जातं प्रत्येक पार्टवरती. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, सोपं आहे का नाहीये, खूप सारा डाटा इथं तुम्हाला शिकावा लागतो. ठीक आहे, जस्ट मी इथं तुम्हाला सिलेबसची ओळख करून देते, बाकी काहीही नाहीये. जर तुम्ही म्हणत असाल तर आपण मोफत लेक्चर सिरीज इथं स्टार्ट करतोय. बुक लिस्ट पण मी तुम्हाला इथं देत आहे. ठीक आहे, भारतातील अन्न प्रक्रिया आणि अन्न प्रक्रियेशी संबंधित जे उद्योग आहेत
आता आपण जर इथं बघितलं ना, फॉर एक्झाम्पल बघा, आता इथं मुद्दा काय आहे, भारतातील अन्न प्रक्रिया. ठीक आहे, ओके. तर इथे तुम्हाला इथे बघा, इथं तर तुम्हाला भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग हा जो पार्ट आहे ना, हा तुम्ही तयार करताय, बरोबर. म्हणजे तुम्हाला सुरुवात कुठून करावी लागेल? अन्न प्रक्रिया म्हणजे काय? अन्न प्रक्रिया म्हणजे कृषी उत्पादनांचं अन्नामध्ये किंवा एका स्वरूपाच्या अन्नाचं दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतरण करणं, बरोबर. फूड प्रोसेसिंग. फूड प्रोसेसिंग मध्ये काय असतं? धान्य धुवून कच्चं पीठ बनवण्यापासून ते आपला घरगुती स्वयंपाक असतो तिथपर्यंत सोयीस्कर पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाणारी जी जटिल औद्योगिक पद्धत आहे, या सगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश आपल्या या फूड प्रोसेसिंग मध्ये होतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक अन्न प्रक्रिया, दुय्यम अन्न प्रक्रिया, तृतीयक अन्न प्रक्रिया हे सगळं शिकावं लागतं. प्राथमिक अन्न प्रक्रिया म्हणजे काय? कृषी उत्पादनांचं रूपांतर, जसं की कच्च्या गव्हाचे दाणे आहेत किंवा पशुधन आहे जे शेवटी खाल्ले जाऊ शकतात. ठीक आहे. वाळवणे, मळणी करणे, धान्य दळणे, शेंगदाणे फोडणे, मांसासाठी जनावरांची कत्तल करणे, तर हे येतं कशामध्ये? प्राथमिक मध्ये, बरोबर. दुय्यम मध्ये काय येतं? ब्रेड बेकिंग, मासे आंबवणे, वाईन बिअर तयार करणे. तृतीय मध्ये काय येतात? ज्याला प्रोसेस्ड फूड म्हणतो आपण, बरोबर, रेडी टू सर्व. ओके. तर सध्याच्या जगात अन्न प्रक्रियेची गरज आहे का? आहे. लक्षात ठेवा, हेच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं जातं. भारतातील अन्न प्रक्रियेची व्याप्ती काय आहे बघा. भारतामध्ये खाद्य उद्योग जो आहे प्रचंड वाढीसाठी सज्ज आहे. जागतिक अन्न व्यापारामध्ये दरवर्षी त्याचे योगदान वाढत आहे. म्हणजे विशेषतः अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मूल्यवर्धनाच्या अपाट संभाव्यतेमुळे काय झाले? उच्च विकास आणि नफा देणारं क्षेत्र म्हणून हे क्षेत्र उदयाला आलेलं आहे. ओके. तर हे फक्त एक सेंटेन्स नाहीये, हे तुम्हाला सगळं अभ्यासायचं आणि तुम्हाला हे सगळं आन्सर रायटिंग मध्ये लिहायचं पण आहे. मग इथं भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगाचा देशाच्या एकूण बाजारपेठेतला वाटा किती आहे माहिती आहे? 32% आहे. ठीक आहे. किती आहे? 32% आहे. ओके. उत्पादन, वापर, निर्यात या सगळ्यांच्या बाबतीत हा उद्योग 5व्या क्रमांकावरती येतो. उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील जर तुम्ही एकूण मूल्यवर्धित बघितलं GVA, तर किती आहे? उत्पादन आहे 8.80 आणि GVA आहे 8.39, जे भारताच्या निर्यातीमध्ये 13% आणि औद्योगिक गुंतवणुकीच्या 6% आहे. ठीक आहे. ओके. अन्न प्रक्रिया उद्योग भारतामध्ये कोणत्या कारणामुळे लक्षणीय आहे? तर कृषी उत्पादनाचा अधिक चांगला वापर, मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, कृषी अन्न उत्पादनांची साठवणूक, वाहतूक आणि प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास असेल, बरोबर. त्याच्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय असेल, निर्यातीला प्रोत्साहन असेल, रोजगार निर्मिती आहे, कुपोषण कमी करणं आहे, पीक विविधीकरण आहे. तर हे मी तुम्हाला खूप थोडे मुद्दे सांगितलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रभावित करणारे घटक आहेत अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. हे पण आपल्याला करायचं आहे, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. काय आहे हे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम? बघा, जर तुम्ही इथं बघितलं तर इथे तुम्हाला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम घटक बघावे लागतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला काय करावं लागतं माहिती का? अगोदर तुम्हाला जेव्हा उत्पादन प्रक्रिया एक रिव्हर प्रमाणे चित्रित केली जाते, तेव्हा अपस्ट्रीम उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीचा संदर्भ देते. ठीक आहे. डाऊनस्ट्रीम हे उलट टोक असतं, जिथं उत्पादनांचं उत्पादन आणि वितरण केलं जातं. हे मी तुम्हाला जस्ट ओव्हरलुक म्हणून सांगते, बाकी आपल्याला हे खूप डिटेलमध्ये शिकावं लागतं. ओके, क्लिअर. तर इथं अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम आवश्यकता पण आपल्याला शिकावी लागते. त्याच्यानंतर पुरवठा साखळी व्यवस्थापन जे आहे ते शिकावं लागतं. अन्न प्रक्रिया उद्योगातल्या अडचणी आहेत, आव्हानं आहेत, सरकारी उपक्रम आहेत, उपाययोजना आहेत, सामान्य जोखीम आहे. तर हा झाला फक्त एक मुद्दा तुमचा. मग विचार करा, GS पेपर 3 चा सिलेबस कव्हर करण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ इथं द्यावा लागणार आहे. ठीक आहे. ओके, असंच आपल्याला एक एक पॉइंट जो आहे तो इथं शिकायचा आहे. भारतातील जमीन सुधारणा हे आपण पूर्वी आपली MPSC प्रिलियम मध्ये याच्यावरती 2 मार्काला एक क्वेश्चन असायचा, तर याच्यामध्ये पण आपल्याला बराच डाटा शिकावा लागतो. त्याच्यानंतर उदारीकरण, आपण प्रिलियम पर्यंत काय शिकलो होतो? उदारीकरण म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही फॅक्च्युअल डाटा होता तो आपण आतापर्यंत शिकलो होतो. ठीक आहे. मग या उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात, औद्योगिक धोरणातील बदल काय आहेत आणि त्यांचे औद्योगिक वाढीवर होणारे जे परिणाम आहेत ना,
ते आपल्याला इथं बघायचे आहेत. म्हणजे आपण आतापर्यंत काय बघितलं होतं लक्षात घ्या. आपण आतापर्यंत फक्त इथं उदारीकरण म्हणजे काय बघितलं होतं, बरोबर. पण इथं आपल्याला काय करायचंय, उदारीकरण तर बघायचंच आहे, पण आपल्याला इथं उदारीकरणाचे आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत. म्हणजे उदारीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे सरकारी नियम. लक्षात घ्या, उदारीकरण म्हणजे काय, सरकारी नियम, ठीक आहे, किंवा आर्थिक क्रियाकलाप, व्यापार आणि व्यवसाय ऑपरेशन्सवरील निर्बंध कमी करणं किंवा काढून टाकणं, याचे फायदेच होत असतात, बरोबर. ज्याच्यामध्ये वाढलेली आर्थिक वाढ आहे, सुधारित कार्यक्षमता आहे, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश आहे, ग्राहकांची अधिक निवड यांचा समावेश आपल्याला इथं दिसून येतो. म्हणून आपल्याला औद्योगिक धोरणातील जे बदल आहेत, त्यांचे औद्योगिक वाढीवर होणारे परिणाम आहेत, हे सगळे इथं अभ्यासावे लागतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. पायाभूत सुविधा सोपा पार्ट आहे, पण जे करंट अफेअर्सचा डाटा आहे तो तुम्हाला इथं जोडावा लागेल. गुंतवणूक मॉडेल मध्ये आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जावं लागतं, कारण हा पार्ट आपण प्रिलियमला कधी केलेला नसतो. ठीक आहे, मग हे गुंतवणूक मॉडेल जे आहेत ना, हे गुंतवणूक म्हणजे काय ते आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. आणि गुंतवणूक मॉडेल याच्यावरती आपल्याला प्रश्न कसे विचारतात. इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स इंडिया, ओके, हा आहे आपला इथला घटक. तर लक्षात घ्या, गुंतवणूक मॉडेल हे विविध मालमत्ता किंवा पोर्टफोलिओ मधील संभाव्य जोखीम आणि परताव्याचं मूल्यांकन करण्यासाठी गुंतवणुकाद्वारे जे गुंतवणूकदार असतात ना, तर त्यांच्याद्वारे वापरले जाणारे एक विश्लेषणात्मक फ्रेमवर्क आहे. शिकूया आपण पुढे नंतर ते. ऐतिहासिक डेटा आणि बाजाराच्या ट्रेंडवर आधारित भविष्यातील जी कामगिरी असेल त्याचा अंदाज घेण्यासाठी हे जे मॉडेल आहे ना, हे मॉडेल गणितीय समीकरण किंवा सांख्यिकीय विश्लेषण आणि आर्थिक तत्वे वापरतात, बरोबर. मग जे सामान्य गुंतवणूक मॉडेल असतात की नाही, त्याच्यामध्ये जे सामान्य असतात त्याच्यामध्ये मॉडर्न पोर्टफोलिओ थेरी, कॅपिटल ऍसेट प्राइसिंग मॉडेल असेल, आर्बिट्रेज प्राइसिंग थेरी असेल, ब्लॅक स्कोर्स मॉडेल असेल, तर याचा समावेश होतो. हे तुम्ही कधी ऐकलं नसेल, कारण हा सिलेबस आपल्याला आधी कधी नव्हता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे इथं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हे फक्त इंट्रोडक्शन आहे, लक्षात घ्या. आपल्याला इथं जे गुंतवणूक मॉडेल शिकतो ना आपण, तिथं आधी गुंतवणूक म्हणजे काय, अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीचं महत्व काय आहे, त्याच्यानंतर गुंतवणूक आणि जीडीपी याचा संबंध काय आहे, त्याच्यानंतर गुंतवणुकीचं वर्गीकरण आपल्याला करावं लागतं मालमत्तेच्या प्रकारानुसार, इक्विटीज, बॉन्ड आणि रिअल इस्टेट. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये पुन्हा जोखीम असेल, रिटर्न असेल, गुंतवणुकीवर परिणाम करणारे घटक असतील. हा सगळा सिलेबस जो आहे, हा सगळा सिलेबस आपला या जीएस पेपर 3 मध्ये गुंतवणूक मॉडेल मध्ये आपल्याला कव्हर करावा लागतो. चला, तर याच्यामध्ये आपण जीएस पेपर 3 चा सिलेबस बघत होतो. गुंतवणूक मॉडेल बद्दल आपण डिस्कस केलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास, दैनंदिन जीवनातील त्यांचे अनुप्रयोग आणि प्रभाव. सिलेबस डिकोड करतोय आपण इथं, म्हणजे डिटेल डिकोडचं सेशन नाहीये हे, जस्ट आपण समजावून सांगतोय की काय विचारलं जातं. ठीक आहे, टॉपिक्स काय आहेत. ओके, क्लिअर. बघा, जीएस पेपर 3 मध्ये जर तुम्ही बघितलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो भाग आहे ना, तर तुम्ही याच्या आधीही सायन्स अँड टेक्नॉलॉजी केलेलं असेल, मे बी तुम्ही प्रिलियम साठी केलेलं असेल, पण प्रिलियम साठी किंवा पूर्वीची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होती ना, तर त्याच्यासाठी जरी तुम्ही केलेलं असलं ना, तरी सुद्धा इथला जो पार्ट आहे तो थोडासा वेगळा राहतो, कारण का आपण इथं डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आता इथं आपल्याला जर प्रॅक्टिस साठी बघितलं तर आपल्याला ऑब्विसली इथे युपीएससीचेच क्वेश्चन पेपरचा विचार करावा लागेल, पण सेम टू सेम युपीएससी सारखे क्वेश्चन पेपर नसतील, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं काय करावं लागेल आपल्याला, त्या हिशोबानेच प्रिपरेशन आपली करावी लागेल, फक्त डेप्थ तितकी नसणार आहे, एवढं तुम्ही इथं समजून घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर इथं मी तुम्हाला जीएस पेपर 3 साठी ना एक क्वेश्चन सांगते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संकल्पना सादर करा. ठीक आहे, ओके. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कशामध्ये, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक वाहनांचा जो अवलंब आहे जगभरात झपाट्याने वाढत आहे, बरोबर. इलेक्ट्रिक वाहने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कसं योगदान देतात आणि पारंपरिक
ज्वलन इंजिन वाहनांच्या तुलनेत ते कोणते महत्वाचे फायदे देतात? म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, तुम्ही जर एखादं पुस्तक वापरताय, हा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही डेफिनेटली पुस्तक वापरा, पण करंट अफेअर्सचा जो रोल आहे ना इथं खूप मोठा आहे, हे तुम्ही इथं विसरू नका. ठीक आहे, ओके, लक्षात आलं? तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या जर गोष्टी आपण समजून घेतल्या तर जीएस पेपर 3 ची प्रिपरेशन करणं आपल्यासाठी डिफिकल्ट नाही. लक्षात आलं? नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, IT, स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर या क्षेत्रातील जागरूकता, जैव तंत्रज्ञान, बौद्धिक संपदा, अधिकाराशी संबंधित समस्या. आता इथं सुद्धा जर तुम्ही बघितलं ना, तर इथं सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्सचाच रोल खूप मोठा दिसून येतो. बरोबर, लक्षात आलं? जर तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचत असाल तर तुम्हाला हे रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, काही तुम्हाला तिथं लेख दिसतील, संपादकीय दिसतील, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला इथं विचारले जाऊ शकतात. क्लिअर? बघा, फॉर एक्झाम्पल IT, स्पेस, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी ह्या कॉन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील ना, तर तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात की नाही याच्यावरती, की विज्ञान तंत्रज्ञान मध्ये IT क्षेत्रामध्ये जनजागृतीची गरज काय आहे. बरोबर, काही भारतीय अंतराळ मोहिमा असतील, परदेशी एजन्सीच्या मोहिमा असतील, संगणकाचे प्रकार असतील, रोबोटिक्सच्या क्षेत्रातील प्रमुख तंत्रज्ञान असेल. तर याच्यामध्ये आधी IT म्हणजे काय हे तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. IT क्षेत्रामध्ये जनजागृतीची गरज काय आहे, अद्ययावत तंत्रज्ञान आणि ट्रेंड्सशी जर तुम्ही अद्ययावत राहणार असाल तर तुम्हाला इथं जनजागृतीची गरज असणं महत्वाचं आहे. कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी, सायबर धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी, संप्रेषण आणि सहयोग सुलभ करण्यासाठी, अशा प्रकारे उत्तर तुम्ही लिहू शकता. स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे तुम्हाला तिथे क्लिअर असलं पाहिजे. आपल्या भारतीय अंतराळ मोहिमा चांद्रयान 2 असेल, 3 असेल, जीसॅट असतील, जीसॅटची सिरीज असेल, मार्स ऑर्बिटर मिशन असेल, आणि सोबतच तुम्हाला नासाच्या पण काही मोहिमा इथं माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे, ओके, खूप चांगला, म्हणजे खूप सिस्टमॅटिक तुम्ही हे कम्प्लीट करू शकता. संगणकाचे प्रकार तुम्हाला करावे लागतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला करावं लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला AI आणि मशीन लर्निंग काय आहे, क्लाउड संगणक काय आहे, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स काय आहे, 5G असेल, रोबोटिक्स मध्ये तुम्हाला सेन्सर्स, ऍक्ट्युएटर्स असतील, नियंत्रण प्रणाली असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, हे सगळं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, ओके. अजून बराच काही इथं सिलेबस आहे. नॅनो टेक्नॉलॉजी आहे, याच्यामध्ये तुम्हाला औषध निर्मिती असेल, ऊर्जा असेल, इलेक्ट्रॉनिक्स, साहित्य, पर्यावरणीय अनुप्रयोग, आणि चालू घडामोडीमध्ये तुम्हाला औषध वितरण प्रणाली असेल, डायग्नोस्टिक असेल, हे सगळं सगळं म्हणजे सांगल तेवढं आता इथं कमी आहे. सिस्टमॅटिक जेव्हा आपण लेक्चर चालू करू, पण जेव्हा विद्यार्थ्यांची मेजॉरिटी असेल तरच आपण इथं लेक्चर देऊया. अदरवाईज राज्यसेवा परीक्षा 2025 साठी फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज सध्या तरी कुठं मिळणं इम्पॉसिबल आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. चल, नंतर आहे संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन. आता हा भाग आपल्याला सोपा वाटतो, तसा सोपाच आहे, पण दिसताना सोपा दिसतो. इथं जर तुम्ही बघितलं तर फक्त आपण जे प्रिलियमला पर्यावरण करतो की नाही तेवढंच करायचंय का? नाही. बरोबर, इथला भाग वेगळा आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त पर्यावरणाची डेफिनेशन येऊन चालेल का? नाही चालणार. बरोबर, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन का आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतात याला. ही प्रक्रिया का आहे ज्याद्वारे प्रस्तावित विकास किंवा प्रकल्पाच्या पर्यावरणावरील अपेक्षित परिणाम मोजले जातात. बरोबर, संभाव्य परिणाम जर अस्वीकार्य असतील तर ते परिणाम कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी उपाय कोणते उपाय केले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. तर इथे तुम्हाला एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट काय आहे ते आधी क्लिअर असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर करून घ्यावी लागेल. पर्यावरण व्यवस्थापनाचं हे एक साधन आहे. नियोजित प्रकल्पामुळे पर्यावरणावर जे संभाव्य परिणाम होतात त्यांच्या मूल्यांकनाला काय म्हटलं जातं? पर्यावरण प्रभाव मूल्यांकन असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके.
ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो येथे संयुक्त राष्ट्रांची जी पर्यावरण आणि विकास परिषद झाली होती ते लिहावं लागेल. 77-78 पासून विकास प्रकल्पांचं पर्यावरण प्रभाव मूल्यांकन सुरुवात झाली, हेही तुम्हाला इथं व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. आता हा जो भाग आहे ना, हा भाग तुम्हाला मला वाटतं राज्यसेवेला आधी पण होता, पण इथं आन्सर रायटिंग लिहायचंय, बरोबर. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन होता का? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा असेल तर. ठीक आहे, बघा, डिझास्टर मॅनेजमेंट मला वाटतं होता. टिपा लिहा वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आहे का? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय बघा, निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावरती प्रतिकूल परिणाम जो होतो, तर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. इथं पण तुमचा करंट अफेअर्सचा रोल खूप मोठा आहे, कारण का इथं तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये रिसेंट मध्ये जर काही घटना घडलेल्या असतील तर त्या तुम्हाला तिथं लिहिता येतील. आता व्याख्या जर तुम्हाला समजा याच्यावरती टीप लिहा म्हणून तुम्हाला क्वेश्चन आला, तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवित आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा अधिकार आहे, बरोबर. राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षितता राखणे हे प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेचं मूलभूत कर्तव्य असल्यामुळं साहजिकच आपत्ती निवारण्याची जबाबदारी सरकारची पण आहे, प्रत्येक नागरिकाची पण आहे. ठीक आहे, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये नियोजन, जबाबदारी, जोखीम, कामगिरी, संदेशवहन, वित्तीय, माहिती व्यवस्थापन सगळ्यांचा समावेश होतो. मग आपत्तीचे प्रकार आपल्याला शिकावे लागतात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित, बरोबर. आपत्ती व्यवस्थापनाची गरज आहे. आपत्ती समस्यांची कारणे मीमांसा, तिथे तुम्हाला विकास आणि आपत्तीचं जे सायकल आहे ते शिकावं लागतं, बरोबर. आणि आपत्तीचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपत्तीपूर्व टप्पा 3 टप्प्यामध्ये चालतं, बरोबर. प्रतिबंधक आणि तीव्रता कमी करणे अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. तर हा थोडासा भाग मी सांगितलाय, याच्यामध्ये अजून आपण डीप मध्ये जाऊ शकतो. ओके, क्लिअर. कायदा वगैरे पण तुम्हाला करावा लागेल. नेक्स्ट आहे विकास आणि अतिवादाचा प्रसार. तर याच्यामध्ये पण तुम्हाला विकास आणि अतिवादाचा प्रसार जो आहे ना, बघा सगळंच एका पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नाहीये, बरं का, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपलं जे कंटेंट आहे, आपली जी पुस्तकं आहेत केसागर पब्लिकेशनची, पुस्तकाची लिस्ट मी तुम्हाला देईन. आता सगळ्याच सब्जेक्टसाठी पुस्तकं आहेत असं पण मी म्हणणार नाही. इथिक्सचं पुस्तक आपले येत आहे आणि जीएस पेपर 3 साठी जोगळेकर सरांचं पुस्तक एक तुम्हाला मिळेल. ठीक आहे, ओके. तर एक 2-3 पुस्तकं आपल्याकडे सध्या तरी अवेलेबल आहेत. तर इथं विकास आणि अतिवादाचा प्रसार जर तुम्ही बघितला तर याच्यावरती तुम्हाला संबंध जो आहे ना तो संबंध सांगता आला पाहिजे. महत्वाचं काय दिलंय आपल्याला? संबंध. लिंकेज बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, बरोबर. हे आपल्याला इथं विचारलेलं आहे, लक्षात आलं. आता इथं तुम्हाला जहालवादाचा विकास आणि प्रसार यांच्यामधला एक जटिल बहुआयामी संबंध आहे, बरोबर. विद्वानांचा युक्तिवाद असेल, दुसरीकडे आर्थिक विकास समृद्धी असेल आणि भारताच्या संदर्भात पण तुम्हाला काही गोष्टी इथं लिहाव्या लागतील. भारतामधील अतिरेकी प्रकार असेल, नक्षलबारी असेल किंवा माओवाद चळवळ असेल, त्याच्यानंतर तुम्हाला नक्षलवादाची कारणं असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक कारण, कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सचा तोटा असेल, जमिनीचे हक्क असतील, विचारधारा असेल, त्याचा प्रभाव असेल, तर हे सगळं तुम्हाला इथं लिहावं लागतं. बघा आपल्याला हा जो भाग आहे ना, हा भाग कधी नव्हता एक्झाम मध्ये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं समजूनच घ्यावं लागेल. ओके, क्लिअर. आर्टिकल्स पण येतात त्याच्यावरती. बघा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या राहणीमानात सुधारणा करण्याची इच्छा असते, हक्क पण दिलाय घटनेनं, बरोबर. अन्न, वस्त्र, निवारा, दर्जेदार शिक्षण, सन्मान्य जीवनशैली आणि या वस्तूच्या अभावामुळे लोकांना वसाहती अधिकाऱ्यांविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केलं, बरोबर. सर्वसमावेशक विकास संकल्पना आहे. प्रत्येक देशातील गट सतत अलिप्त राहतात, कारण का त्यांना त्यांचे विकास प्रयत्न वगळलेले दिसतात, बरोबर. अन्याय, कुशासन, वंचितांना गुंतवण्यात अव्यवस्थेच्या अक्षमता असतील, अशी बरीच कारणं तुम्हाला इथं देता येतात. तर सांगण्याचा हेतू काय? तर इथं तुम्हाला ही जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट फक्त माहित पाहिजे, व्यवस्थित लिहिता आली पाहिजेत आणि एक्झाम्पल पण तुम्हाला इथं देता
आले पाहिजेत. ठीक आहे, लक्षात आलं? ओके. अतिरेकी इथे तुम्हाला काय दिले, अतिवाद किंवा अतिरेकी अंतर्गत संघर्षाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष अन्याय, शोषण, अपमान, लोकांना अनेकदा माओवादी विचारसरणी प्रभावित हिंसक मार्गाने त्यांच्या मागण्या मांडण्यास भाग पाडलं जातं. माओवादी म्हणजे चीनचा माओ झेडोंग, बरोबर. अतिरेकी उदयाची कारणं पण तुम्हाला देतात. जमीन सुधारणा आहे, विकास प्रक्रिया, अतिवादाचा प्रसार आहे, विकास तूट, अतिरेकी उदय आहे. तर जितकं सांगेल तितकं कमी आहे. फक्त कंटेंट जे आहे ना, हेच कंटेंट तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि गैरराज्य अभिनेत्यांची भूमिका. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे कम्युनिकेशन नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हाने. अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साईटची भूमिका, सायबर सुरक्षेची मूलतत्वे, मनी लॉन्ड्रिंग आणि त्यांचे प्रतिबंध. आता हे शब्द तुम्ही जवळजवळ ऐकलेच असते की याच्यामध्ये काय आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय, बरोबर. पेपर तुम्ही वाचताय, बरोबर. अंतर्गत सुरक्षा कायदा पण आहे, न्यूजपेपर आपण वाचतो, मिसा कायदा, बरोबर. तर अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय बघा, अंतर्गत सुरक्षा म्हणजे सार्वभौम राज्याच्या किंवा इतर स्वशासित प्रदेशांच्या सीमेमध्ये एक शांतता राखण्याची क्रिया आहे. सामान्यतः राष्ट्रीय कायद्याचे पालन करून आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यापासून बचाव करून हे कार्य आणि भूमिका सीमा सुरक्षेपेक्षा वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, मग हा जो कायदा आहे, हा कायदा कधी पास झाला वगैरे वगैरे अशा प्रकारचे कायदे तुम्हाला इथं लिहिता आले पाहिजेत. म्हणजे आन्सर रायटिंग करताना तुम्ही तिथं लिहिलं तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळतील, खूप चांगले मार्क्स तुम्हाला इथं मिळू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नागा बंडखोरी वगैरे त्याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत, किंवा भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने तपशीलवार लिहा, अशा प्रकारचे क्वेश्चन पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला दहशतवाद आहे, दहशतवादामध्ये तुम्हाला गट लिहावे लागतील, बंडखोरी आहे, जातीय हिंसाचार आहे, सायबर हल्ले आहे, त्याच्यानंतर संघटित गुन्हेगारी आहे, फुटीरवादी चळवळी आहेत. तर हे सगळं आपल्याला इथं लिहावं लागतं. ठीक आहे, विविध सुरक्षा दले, एजन्सी आणि त्यांचे आदेश, हे काय सोपं आहे. सोपं आहे म्हणजे इतकं कॉम्प्लिकेटेड नाही. नेक्स्ट तुम्हाला इथं करायचं आहे, सॉरी, हा झाला आपला सिलेबस जो तुम्हाला आयोगाने दिलेला आहे. ठीक आहे, आता हा सगळा सिलेबस आपण डिकोड करतोय. याच्यामध्ये पहिल्यांदा येतोय आपण आर्थिक प्रगतीकडे. आर्थिक प्रगतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, त्याच्यानंतर संसाधनांचं एकत्रीकरण, वाढ, विकास आणि रोजगाराशी संबंधित समस्या, नियोजन, नियोजनाचा अर्थ, याच्यामध्ये सगळं तुम्हाला बघावं लागेल. आपल्या भारताची अर्थव्यवस्थेबद्दल पण थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यानंतर नियोजन म्हणजे काय, नियोजनाचा अर्थ, आर्थिक विकासामध्ये नियोजनाची काय गरज असते, काय भूमिका असते, अत्यावश्यक स्ट्रक्चर प्लॅनिंग वगैरे असते, नियोजनाची उद्दिष्टे असतील, भारतामध्ये नियोजनाचा इतिहास काय आहे, भारतीय नियोजनाचं तंत्र काय आहे, भारतीय नियोजनाच्या उपलब्धी आणि अपयश काय आहे, नियोजनातील उणिवा काय आहेत, आणि फायनली आपण येतो नीती आयोग आणि नियोजन आयोग यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याच्यापर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट आहे संसाधनांचं एकत्रीकरण. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संसाधनांचे प्रकार आर्थिक, मानवी आणि नैसर्गिक. ठीक आहे, बघा संसाधन म्हणजे काय, सिंपल डेफिनेशन वगैरे आपण याच्या आधी बघितलेल्या असतात, पण इथं तुम्हाला संसाधन प्रकारावरती क्वेश्चन विचारला जाणार आहे. ठीक आहे, ओके. तर संसाधनांचे प्रकार किती आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्पत्तीच्या आधारावरती, उपयोगितेच्या आधारावरती, स्वामित्वाच्या आधारावरती, विकासाचे जे स्तर आहेत त्याच्या आधारावरती पण तुम्हाला संसाधनांचे जे प्रकार आहेत ना, तर ते प्रकार इथं माहिती असायला हवेत. ठीक आहे, ओके. सिलेबस जो आहे तो सिलेबस आपल्याला खूप व्यवस्थित करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला इथं काही अडचण येऊ नये. ठीक आहे, ओके.
जीएस पेपर 3 सारखा सोपा सब्जेक्ट दुसरा नाही, लक्षात घ्या. बाकीचे सब्जेक्ट तुम्ही म्हणाल की खरंच अवघड आहेत मॅडम, पण जीएस पेपर 3 खरंच सोपा आहे. ठीक आहे. ओके. मेन्सचे प्रॅक्टिस क्वेश्चन पण मी तुम्हाला इथे घेईन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला रिसर्च मोबिलायझेशन. रिसोर्स मोबिलायझेशनची गरज काय आहे? ठीक आहे. तर हेही आपल्याला काय करायचं आहे, इथं अभ्यासायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये अर्थशास्त्राचा पण भाग येतो जीएस पेपर 3 मध्ये, बरोबर. पर्यावरणाचा पण भाग येतो. आता इथं जर आपण बघितलं, अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे तुम्हाला बचत आणि गुंतवणूक पण आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आपण पाठीमागं बघितलं, कृत्रिम बुद्धिमत्ता पण आपण बघितली. क्लिअर? म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतील. रिसर्च मोबिलायझेशन म्हणजे काय ते आधी तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही याच्या आधी वाचलंही असेल, पण त्यावेळेस आपल्याला माहित नव्हतं की युपीएससी सारखा सिलेबस एमपीएससी ला पण येईल, बरोबर आहे. ठीक आहे. रिसोर्स मोबिलायझेशन म्हणजे एखाद्या संस्थेनं आपलं ध्येय आहे ते पुढे नेण्यासाठी नवीन आणि अतिरिक्त आर्थिक, मानवी आणि भौतिक संसाधने सुरक्षित करण्यासाठी जे क्रियाकलाप केलेले असतात ना, त्याला म्हटलं जातं रिसर्च मोबिलायझेशन. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. तर हे काय आहे आणि काय इम्पॉर्टंट आहे, त्याची गरज काय आहे ते आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. तर इथं तुम्हाला संसाधन एकत्रीकरण म्हणा, संसाधन एकत्रीकरण मराठीमध्ये. रिसर्च मोबिलायझेशन म्हणजे तुमच्या सुरक्षिततेसाठी नवीन आणि अतिरिक्त संसाधने गुंतवलेल्या सगळ्या पर्यायांचा संदर्भ. ठीक आहे, असं म्हणू शकता. तर इथं तुम्हाला व्यवस्थापना म्हणजे काय, व्यवस्थापना म्हणजे काय, त्याच्यानंतर तुम्हाला आणखी इथं थोडस एक्स्ट्रा पॉइंट्स पण अभ्यासावे लागतील. बाकी आपण जे आपले रेग्युलर सेशन होतील त्या सेशन मध्ये सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया, कारण इथं जर आपण एक्सप्लेन करत बसलो तर आपला जो सिलेबस डिकोड करायचा आहे तो इथं राहून जाईल. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आहे बघा, बचत आणि गुंतवणुकीची भूमिका. काय आहे बचत आणि गुंतवणुकीची भूमिका? याच्यामध्ये पण तुम्हाला बचत म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय, त्याची भूमिका, हे सगळं शिकावं लागेल आपल्याला. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे सरकारी संसाधने, कर आणि गैरकर. त्याच्यानंतर आहे बँकिंग क्षेत्र, एनबीएफसी, भांडवल बाजार, बाह्य स्रोत म्हणजे एफडीआय, ओडीए, सार्वजनिक कर्ज घेणं, सार्वजनिक कर्जाचं व्यवस्थापन, विकासासाठी संसाधने एकत्रित करण्यासाठी आव्हाने, जी पावले उचलली जाऊ शकतात त्याचा आपल्याला अभ्यास करा. म्हणजे संसाधनांचा एकत्रीकरणामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायला लागेल, संसाधनांचे प्रकार अभ्यासावे लागतील. त्याच्यानंतर संसाधन एकत्रीकरण का गरजेचं आहे हे तुम्हाला अभ्यासावं लागेल. त्याच्यानंतर बचत आणि गुंतवणूक तुम्हाला बघावी लागेल. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं हा जो पार्ट आहे हा पार्ट व्यवस्थित करून घ्यावा लागेल. ठीक आहे. मानव संसाधन एकत्रीकरण म्हणजे काय, किंवा मानवी संसाधनांचं एकत्रीकरण म्हणजे काय. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला इथं काय कम्प्लीट करायचं आहे, वाढ आणि विकास. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट तुम्हाला प्रिलियमला पण आहे बघा. काही ठिकाणी तुम्हाला ना, फॉर एक्झाम्पल बॅकला येते मी थोडस, खूप सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलंय मानवी संसाधन, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल हा संसाधनांचा प्रकार, मानवी संसाधनांचं एकत्रीकरण म्हणजे काय बघा. एकत्रीकरण म्हणजे आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी देशाच्या कर्मचाऱ्यांचा प्रभावी आणि कार्यक्षमतेने वापर करण्याची प्रक्रिया म्हणजे मानवी संसाधनांचं एकत्रीकरण, बरोबर. एखाद्या राष्ट्राची मानव संसाधने त्या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांकडे असलेल्या सामूहिक क्षमता, कौशल्य आणि ज्ञानाचा संदर्भ घेतात. जी लोक संघटित क्षेत्रात नोकरी करतात आणि प्रत्यक्ष करामध्ये योगदान देतात. असंघटित क्षेत्रात काम करणारे लोकही अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये अप्रत्यक्ष योगदान देतातच की, बरोबर. शासनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सार्वजनिक सेवेत सहभागी असलेले लोक असतील. तर इथं मानवी संसाधनांचं एकत्रीकरण 2023चा मुद्दा लिहा. चीनला मागे टाकून भारत जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला. ओके. 63 पेक्षा जास्त भारतीय लोकसंख्या कोणत्या वयोगटामध्ये आहे,
एकत्रीकरणाची गरज, आर्थिक वाढ आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, मानवी विकास आहे, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान आहे, उद्योजकता आहे. आव्हानं पण आहेत, रोजगार निर्मितीचं आव्हान आहे, लैंगिक असमानता आहे, ब्रेन ड्रेन आहे, पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तर हे सगळं आपल्याला इथं अभ्यासावं लागतं. आता येऊया आपण वाढ आणि विकासाकडे. बघा, वाढ आणि विकास हे काही तुमच्यासाठी नवीन नाहीये, बरोबर. वाढ आणि विकासाचा जो अर्थ आहे किंवा कॉन्सेप्ट आहे, आपण याच्या आधी पण शिकलेलो आहोत, बरोबर. विकास आणि वाढ याच्यातला फरक काय आहे, वाढ आणि विकासाचे निर्धारक काय आहेत, आर्थिक वाढीचं महत्व आणि मर्यादा काय आहे, बेरोजगारीची वाढ म्हणजे काय, प्रो पोअर ग्रोथ म्हणजे काय, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आलता बघा राज्यसेवा प्रिलियमला. बॅलन्स्ड ग्रोथ म्हणजे काय, बरोबर. विकासाची परिमाणे काय आहेत, विकासाचं मोजमाप आणि निर्देशक, विकासाचा दृष्टिकोन, बाजार आधारित दृष्टिकोन असेल, राज्याची भूमिका आणि नियोजित दृष्टिकोन, मिश्र अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन आणि आव्हानं. तर हा सगळा भाग जो आहे ना, थोडाफार पार्ट आपण केलेला आहे, थोडाफार पार्ट आपल्यासाठी नवीन आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे तुम्ही इथं व्यवस्थित समजून घ्या. आता याच्याबद्दल काय मी तुम्हाला जास्त बोलत नाही, कारण आपण हे अगोदर पण बघितलेले आहे. त्याच्यानंतर येतो रोजगार. याच्यामध्ये तुम्हाला ग्रामीण विरुद्ध शहरी, औपचारिक विरुद्ध अनौपचारिक, रोजगाराशी संबंधित अटी काय आहेत, कामगार दलांचा सहभाग दर काय आहे, रोजगार दर काय आहे, कार्यरत वयाची लोकसंख्या काय आहे, रोजगाराचं क्षेत्रीय वितरण. आता बघा, इथं तुम्हाला मुद्दा दिलाय रोजगार क्षेत्रीय वितरण, बरोबर. याच्या आधी तुम्ही कधी अभ्यासलंय नाही, बरोबर. तर भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर रोजगाराचं क्षेत्रीय वितरण काय आहे, हे प्राथमिक क्षेत्र असेल, दुय्यम क्षेत्र असेल, तृतीय क्षेत्र असेल, बरोबर. म्हणजे भारतातील तरुणांच्या रोजगाराचा जो ट्रेंड आहे तो पण तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो. रोजगाराचं क्षेत्रीय वितरण जे आहे याच्या आधी नव्हतं, हे मी तुम्हाला अजून पण सांगते. ओके, तर इथं तुम्हाला आर्थिक विकास दर ट्रेंड असेल, श्रमबळ सर्वेक्षण असेल, हे सगळं आपल्याला इथं करावं लागतं, बरोबर. खूप सारा डाटा आहे जो तुम्हाला इथं द्यावा लागतो. इव्हन करंट अफेअर्स मध्ये जी आकडेवारी आहे ती सुद्धा तुम्हाला इथं द्यावी लागते. ठीक आहे, ओके. गव्हर्नमेंटचा पण डाटा येतो, श्रमशक्तीचं क्षेत्रीय वितरण, पण तुम्हाला तो हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये असतो, तो आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घ्यावा लागतो. ठीक आहे, लक्षात आलं. तृतीय क्षेत्रामध्ये वगैरे अशा प्रकारे प्राथमिक क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर आहे रोजगाराची गुणवत्ता, रोजगाराच्या कमतरतेची कारणे, कामगारांची पुनर्रचना, रोजगार निर्मितीसाठी सरकारी उपक्रम. तर हा सगळा भाग जो आहे ना, हा सगळा भाग तुम्हाला इथं कव्हर करावा लागतो. ठीक आहे, सरकारी उपक्रमामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम वगैरे असतील त्या बघाव्या लागतील, व्यवस्थित कराव्या लागतील. कामगारांची पुनर्रचना जी आहे ना, तर असे मुद्दे तुम्हाला तिथं डायरेक्ट पेपरला जाऊन तुम्ही लिहू शकता का, नाही लिहू शकत. त्याच्यासाठी आपल्याला अभ्यासच करावा लागतो, बरोबर. कामगारांची पुनर्रचना म्हणजे काय, आधी आपल्याला पुनर्रचना म्हणजे काय ते माहित पाहिजे, बरोबर. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला इथं हा जो सिलेबस आहे हा सिलेबस व्यवस्थित कव्हर करायचा आहे. डोंगर तर खूप मोठा आहे आपल्या समोर, फक्त प्रॉपर एक गायडन्स देणारा पर्सन तुमच्या सोबत पाहिजे आणि पुस्तकं चांगली तुमच्या सोबत पाहिजे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये काय अभ्यासायचं बघा, सर्वसमावेशक वाढ आणि त्याच्यातून उद्भवणाऱ्या समस्या. ठीक आहे, वाढ म्हणजे काय, वाढीचे घटक तुम्हाला करावे लागतील, वाढीची गरज तुम्हाला करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वसमावेशक वाढीचे निर्देशक करावे लागतील. भारतातील सर्वसमावेशक विकास साधण्यामध्ये काय आव्हाने आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला ओके. तर हा सगळा भाग जो आहे ना, हा सगळा भाग तुम्हाला इथं करावा
लागेल, जो तुम्ही थोडाफार अगोदर कशासाठी केलेला असेल, प्रीलियम साठी केलेला असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे, ओके. वर्किंग क्लास, भारतातली संरचना, वाढ, वर्ग एकत्रीकरण, सगळं पूर्व भांडवलशाही, प्रारंभिक भांडवलशाही, महायुद्धाच्या दरम्यान, 80 व शतक आणि आजचा कामगार वर्ग, हे सगळं तुम्हाला इथं व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आहे सरकारी अंदाजपत्रक. इथं तुम्हाला बजेटची गरज काय आहे, अर्थसंकल्पातील घटक काय आहेत, महसूल खाते, भांडवली खाते, हे आपण आधी केलेलं पण असतं, पण इथं थोडंसं आन्सर रायटिंगच्या हेतूने करायचं आहे. आता इथं 17 पासून आतापर्यंत जे अर्थसंकल्पीय प्रक्रियेतले बदल आहेत किंवा तुम्ही 24-25 चे केले तरी चालतील. सरकारी तुटीचे उपाय काय आहेत, महसुली तूट म्हणजे काय, वित्तीय तूट म्हणजे काय, प्राथमिक तूट म्हणजे काय, याच्यातला डिफरन्स काय असतो, याचा काय परिणाम होतो अर्थव्यवस्थेवरती. म्हणजे इथं फक्त सरकारी तूट ही डेफिनेशन वाचून तुम्ही थांबणार आहात का, नाही, तुम्हाला याचे परिणाम काय होतात ते पण माहित असायला पाहिजे. हा भाग ओळखीचा आहे, त्याच्यामुळे जास्त मी याच्यावरती बोलत नाही. वित्तीय धोरण, तूट कमी करणे, FRBM कायदा, अंदाजपत्रकाचे प्रकार आहेत, ज्याच्यावरती पूर्वी पण क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चल नेक्स्ट आपण बघूया भारतातील जमीन सुधारणा. हाही भाग थोडाफार आपल्याला प्रिलिमला विचारलेला आहे. इवन मी याच्यावरती एक सेशन पण कंडक्ट केलं होतं, पण आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून ते सफिशियंट नाहीये, थोडंसं डीप मध्ये आपल्याला जावं लागतं. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला तर्क, घटक, प्रभाव आणि जमीन सुधारणांच्या अंमलबजावणीतील समस्या पण बघाव्या लागतात. जमीन सुधारणांचं यश असेल, जमीन भाडेपट्ट्याने देणे, भूसंपादन, पुनर्वसन कायदे असतील, हे सगळं तुम्हाला इथं शिकावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर उदारीकरण आपण अभ्यासलेलं असतं, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण. तर इथं आपल्याला उदारीकरणाचे टप्पे, पण अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावरती उदारीकरणाचे काय परिणाम झाले हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे फक्त उदारीकरण माहित असून चालेल काही, तर तुम्हाला नाही, उदारीकरणाचे परिणाम, बरोबर, हे आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. ओके, अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे काय परिणाम आहेत, किंवा सकारात्मक परिणाम असतील, नकारात्मक परिणाम असतील, गुण आणि तोटे पण आपल्याला इथं अभ्यासावे लागतात. ओके, क्लिअर. किंवा भारतीय अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम लिहा, अशा प्रकारे एखादी नोट वगैरे सोपी तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे औद्योगिक धोरणातील बदल आणि त्यांचे औद्योगिक वाढीवर होणारे परिणाम. इथं तुम्हाला 1991 पूर्वीचं औद्योगिक धोरण, नंतरचं धोरण असेल, हे आपण प्रिलिमला पण शिकलेलो असतो. औद्योगिक वाढीचे टप्पे, आर्थिक सुधारणा आणि आर्थिक परिणाम याच्यातील दुवा असेल, औद्योगिक धोरणांच्या कमकुवतपणा आणि अपयश असेल, राष्ट्रीय उत्पादन धोरण असेल, सेज असेल, मेक इन इंडिया असेल, हा सगळा भाग तुम्हाला इथं बघावा लागतो. दिसतं तितकं सोपं नाहीये. करंट अफेअर्सचा टच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी द्यावाच लागेल, त्याला काहीही ऑप्शन नाही. ठीक आहे, ओके. आता राष्ट्रीय उत्पादन धोरण जे आहे ना, ते तुम्ही अभ्यासले का? बघा, कारण का माहितीये, हा पार्ट जो आहे ना, हा पार्ट जनरली आपल्याला जास्त विचारलेला नसतो अगोदर. ठीक आहे, पण इथं विचारलेला आहे. तर भारताचं राष्ट्रीय उत्पादन धोरण काय आहे? ओके, 2011चं राष्ट्रीय उत्पादन धोरण काय होतं, त्याच्या मागचा हेतू काय होता, हेही आपल्याला माहित पाहिजे. लक्षात आलं? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत DIPP ने काय केलं होतं, 4 नोव्हेंबर 2011ला राष्ट्रीय उत्पादन धोरण अधिसूचित केलं होतं. GDPचा जो उत्पादन क्षेत्राचा वाटा आहे 16% 25% वाढवणं, 22 पर्यंत 100 दशलक्ष रोजगार निर्माण करणं वगैरे वगैरे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला हे सगळं माहित असलं पाहिजे. करंट अपडेटेड डाटा पण तुम्हाला इथं माहित असला पाहिजे. उत्तर लेखन सराव याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला होता बघा, की वेगवान आर्थिक वाढीसाठी उत्पादन क्षेत्राचा GDP विशेषतः MSMEचा वाटा वाढणे आवश्यक आहे. या संदर्भात सरकारच्या सध्याच्या धोरणावर भाष्य करा. ठीक आहे, करंट अफेअर्सचा भाग बराचसा येतो इथं, बरोबर. मग इथं तुम्ही काय करणार, इथं तुम्ही मेक इन इंडिया लिहिणार, बरोबर, हा भाग लिहिणार तुम्ही, उत्पादन धोरण लिहिणार, बरोबर.
त्याच्यानंतर MSME विकास 2006चा कायदा तुम्ही लिहिणार. MSME साठी सार्वजनिक खरेदी 2012 तुम्ही लिहिणार. क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी तुम्ही लिहिणार इथं, बरोबर. ऍस्पायर योजना लिहू शकता. त्याच्यानंतर स्फूर्ती योजना लिहू शकता. हे सगळं तुम्हाला इथं लिहावं लागेल, ठीक आहे. आणि 21-22 मध्ये MSME क्षेत्राचं योगदान किती टक्के होतं तेही आपल्याला इथं लिहावं लागेल. त्याच्यानंतर येतात पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ आणि रेल्वे. हा जो भाग आहे याच्याशी रिलेटेड क्वेश्चन कसे विचारले जातात ते मी नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला सांगेल. सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर. ओके, तर आपला थोडासा पार्ट राहिलेला आहे तो आपण कंटिन्यू करूया. याच्यामध्ये आपण पायाभूत सुविधापर्यंत आलो होतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघायचे आहेत गुंतवणूक मॉडेल. पाठीमागं पण मी तुम्हाला गुंतवणूक मॉडेल बद्दल बोलले होते. तर इथं तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न काय काय शिकायचं आहे, तर तुम्हाला इथं गुंतवणुकीची गरज, गुंतवणुकीचे सोर्स कोणते आहेत, गुंतवणूक मॉडेलचे प्रकार कोणते आहेत, विदेशी गुंतवणूक मॉडेल काय आहे, FDI म्हणजे काय, FII म्हणजे काय, सेक्टर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स असतील, क्लस्टर आधारित असतील, देशांतर्गत गुंतवणूक मॉडेल असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला सार्वजनिक खाजगी किंवा सार्वजनिक खाजगी सहभाग गुंतवणूक मॉडेल असतील, आणि फायनली आपल्या भारताने फॉलो केलेले जे गुंतवणूक मॉडेल असतील ना, हे आपल्याला इथं शिकायचे आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपला पुढचा पार्ट जो आहे या पेपरमध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे तो म्हणजे ऍग्रीशी रिलेटेड. शेती तर आपल्या देशामध्ये जो विविध भाग आहे त्या विविध भागातील प्रमुख पिकांच्या पीक पद्धती आपल्याला इथे शिकायचे. या पीक पद्धतीचं महत्व काय आहे, पीक पद्धतीचे प्रकार काय आहेत, क्रॉपिंग पॅटर्न भिन्न का आहेत, ठीक आहे. पीक पद्धतीवर परिणाम करणारे घटक कोणते, पीक पद्धतीमध्ये उदयोन्मुख ट्रेंड कोणते आहेत, हे सगळे आपल्याला इथं शिकायचे आहेत. लक्षात घ्या. आता इथं जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला पीक पद्धती म्हटलंय, पीक पद्धती, ठीक आहे. तर इथं बघा पीक घेण्याच्या विविध पद्धती आहेत. मोनोपीक असेल, पीक रोटेशन असेल, अनुक्रमिक असेल, मिश्र आंतरपीक असेल, वगैरे वगैरे. तर भारतामधील पीक पद्धती, प्रकार, महत्व, समस्या, हे जे सगळं आहे हे तुम्ही आधी थोड्याफार प्रमाणात प्रिलियम साठी केलं असेल. मी वारंवार तुम्हाला सांगते, पण प्रिलियम आणि मेन्स याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. प्रमुख पीक पद्धतीमध्ये तुम्हाला हवामान, सिंचन सुविधा, बाजाराची मागणी, हे सगळे मुद्दे तिथं माहीत असायला पाहिजेत, ठीक आहे. म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न निर्धारित करण्यासाठी वापरलेले घटक असतील किंवा भारतातील पिकांचं महत्व असेल, हे सगळं आपण इथं व्यवस्थित समजून घ्यायला हवंय, ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपला इथं टॉपिक आहे जो समजून घ्यायचा आहे विविध प्रकारचे सिंचन प्रणाली. हाही भाग काही प्रमाणात प्रिलियमला मेन्सला विचारलेला आहे, पण अगेन आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून थोडंसं आपल्याला डीपमध्ये जावं लागतं. सिंचन पद्धती आहेत, सिंचन स्त्रोत आहेत, सिंचन प्रणाली निवडणे, सिंचनाशी संबंधित काय समस्या आहेत, पंचवार्षिक योजना अंतर्गत सिंचनाची प्रगती कशी झालेली आहे. आता हा मुद्दा फार इम्पॉर्टंट आहे बघा. आपल्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत ना, तर या पंचवार्षिक योजना अंतर्गत म्हटलंय तुम्हाला, अंतर्गत सिंचनाची प्रगती कशी झालेली आहे, बरोबर. तर हा क्वेश्चन बनू शकतो, लक्षात आलं, हा क्वेश्चन बनू शकतो, ठीक आहे. हा सिंचन स्थिती दर्शक अहवाल, जलसंपदा विभागाचा एक अहवाल येतो, तो तुम्ही डायरेक्ट वाचू शकता. म्हणजे डायरेक्ट आपला जो पार्ट आहे सिलेबसचा तो तुमचा इथं कंप्लीट होऊन जाऊ शकतो. सिंचनाचे पर्यावरणावरती काय परिणाम होतात, पद्धतशीर सिंचन सुधारणांची गरज काय आहे, राष्ट्रीय जल धोरणाची गरज काय आहे, हा सगळा पार्ट आपल्याला इथं बघावा लागतो. स्पेसिफिक जसं मी तुम्हाला म्हटलं की जे हे अहवाल आहेत ना, हे अहवाल तुम्हाला इथं बघावे लागतील. महाराष्ट्र राज्याचा पण सेपरेट अहवाल तुम्हाला मिळतो आणि भारताचा सुद्धा अहवाल तुम्हाला इथं मिळून जातो, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर सगळी माहिती दिलेली असते तुम्हाला. जमिनीची माहिती असेल, पर्जन्य असेल, पाणी वापराचा अंदाज असेल, आयोग असतील जे सिंचन आयोग आहेत त्यांच्याबद्दल माहिती असते, पाण्याचा वापर असतो, बिगर सिंचन पाणी वापर असतो, सगळं दिलेलं असतं. आणि राष्ट्रीय जल धोरणाची गरज काय आहे हा पार्ट तुम्हाला इथं कव्हर करावा लागतो, ठीक आहे.
नेक्स्ट आहे कृषी उत्पादनाची वाहतूक आणि विपणन समस्या आणि संबंधित मर्यादा. ओके, तर कृषी विपणनाची प्रक्रिया काय आहे ते आधी आपल्याला इथं समजून घ्यावे लागेल की कृषी विपणन म्हणजे काय. बरोबर, तर कृषी विपणन म्हणजे काय बघा, अजून आपण सिलेबस स्टार्ट केलेला नाहीये. कृषी विपणन ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणजे आपल्याला एक शब्द समजला ना, या टॉपिकशी रिलेटेड बाकीचे मुद्दे समजायला सोपं जातं. ही एक प्रक्रिया आहे. ठीक आहे, ही एक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील विविध कृषी वस्तू ज्या असतात ना, त्या एकत्र करायच्या, साठवण करायची, प्रक्रिया करायची, त्याची वाहतूक करायचं, त्याचं पॅकेजिंग करायचं, ग्रेडिंग असेल, वितरण असेल, या सगळ्यांचा समावेश होतो. ओके, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की कृषी विपणन हे शेती आणि जे बिगर शेती क्षेत्र आहे ना, याच्यामधला दुवा आहे. लक्षात आलं. आता इथं तुम्हाला कृषी विपणनाच्या समस्या पण दिसतात. मार्केटिंग जे आहे ना, सगळ्यात मोठी समस्या आहे. कमी किमती, वाहतुकीचा अभाव, काढणीनंतरचं उच्च नुकसान असेल, किंवा भारतातील कृषी विपणनाची सध्याची स्थिती तुम्ही सांगू शकता. कृषी सहकारी विपणन संस्था आहेत, विनियमित बाजार आहेत, सार्वजनिक व्यापार, फ्युचर्स ट्रेंडिंग असेल, अशा प्रकारे इथं पण तुम्हाला थोडासा जो करंटचा टच आहे तो द्यावा लागतो. ठीक आहे, विनियमित बाजार आहे, FCI ची भूमिका आहे, गोदाम, सहकारी विपणन आहे, सध्याच्या कृषी विपणन प्रक्रियेमधल्या उणिवा आहेत, APMC आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी बाजार आहे, शेतकरी उत्पादक संघटना आहेत, कंत्राटी शेती म्हणजे काय, कृषी वस्तूंमध्ये फ्युचर्स ट्रेंडिंग, जसं मी आता बोलले होते तुम्हाला, हे तुम्हाला सगळं इथं आन्सर रायटिंग मध्ये लिहावं लागतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे ई टेक्नॉलॉजी इन द एंड ऑफ फार्मर्स टेक्नॉलॉजी मिशन. जस्ट एक मिनिट थांबा. चला, थोडासा पार्ट आपला बाकी आहे, तो पार्ट आपण कम्प्लीट करूया. तर मला वाटतं आपण ई टेक्नॉलॉजी पर्यंत आलेलो होतो. याच्यानंतर जर विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स छान आले तर आपण डेफिनेटली जे सिरीज आहे सब्जेक्ट वाईज ती आपण इथं स्टार्ट करूया. ठीक आहे, ओके. बघा, ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ कॉमर्स टेक्नॉलॉजी मिशन जे आहे ना, याच्यावरती UPSC ला पण पूर्वी क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे पुन्हा इथं करंटचा तुमचा जास्त संबंध येतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान, किमान आधारभूत किमतीशी संबंधित समस्या, कृषी किंमत धोरण, सबसिडीसाठी तर्क असतील, अनुदानाचे प्रकार असतील, हे सगळं तुम्हाला इथं शिकावं लागतं. सबसिडीची परिणामकारकता, व्याप्ती, समस्या आणि WTO कराराशी जो संघर्ष आहे तो आपल्याला इथं अभ्यासावा लागतो. ठीक आहे, ओके. बघा, सांगायचं झालं तर खूप सारे इम्पॉर्टंट आहे, पण सेपरेट लेक्चर आपण कंडक्ट करूया. त्याच्यानंतर आहे PDS, ज्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणतो. तर इथं PDS ची उद्दिष्ट, PDS ची फंक्शनिंग आहे, लिमिटेशन आहेत आणि सुधारणा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला उद्दिष्ट बघावे लागतील. रास्त भावाची दुकाने असतील, FCI आहे, रेशन कार्ड आहे, आधार लिंकिंग आहे, PDS शी संबंधित उणिवा किंवा समस्या असतील, PDSच्या कामकाजात सुधारणा करण्याची काय गरज आहे, त्रुटी असतील, त्रुटी सुधारण्यासाठी उपाय काय असतील, आणि फायनली शासनाने उचललेली जी पावले आहेत ती आपल्याला इथं अभ्यासावी लागतात. ठीक आहे, तर सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे काय, त्याची उद्दिष्ट, कार्यप्रणाली आणि सुधारणा इथं आपल्याला अभ्यासाव्या लागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बफर स्टॉक आणि अन्न सुरक्षा समस्या. अन्न सुरक्षा समस्येवरती प्रिलियमला पण क्वेश्चन आलेले आहेत पूर्वी. हा भाग सगळीकडेच विचारला जातो. तर बफर स्टॉक भारतातील उद्दिष्ट आणि नियम. आता इथं मी तुम्हाला सांगत नाही की बफर स्टॉक काय आहे वगैरे, सेपरेट लेक्चर आपण डेफिनेटली कंडक्ट करूया. ठीक आहे, सरकारी खरेदी आणि वितरणाचा परिणाम असेल, अन्न सुरक्षेची गरज असेल, NFSM आणि इतर अन्न सुरक्षा, वास्तविक सरकारी उपक्रम, तर हे सगळं आपल्याला इथं अभ्यासावं लागतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग. याच्यामध्ये आपल्याला व्याप्ती आणि संभाव्यता, त्याच्यानंतर महत्व काय आहे, स्थान काय आहे, मर्यादा, आव्हानं काय आहेत, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं, पुरवठा साखळी व्यवस्थापन असेल, सरकारी धोरणं असतील, उपक्रम असेल, हे सगळं आपल्याला इथं अभ्यासावं लागतं. ठीक आहे, आता राहिला प्रश्न बुकलिस्टचा. तर लक्षात घ्या, पुस्तकांशी संबंधित जर तुम्ही इथं बोलाल तर GS पेपर 3 साठी
जास्त पुस्तकं तर आपल्या वेबसाईटवरती सध्या तरी अवेलेबल नाहीयेत. जर तुम्ही बघितलं इथं स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम असेल तर इथं जीएस पेपर 3 मध्ये तुम्हाला जी 2 पुस्तकं दिसत आहेत, मानव संसाधन विकास, हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही टेक्नॉलॉजीसाठी जोगळेकर सरांचं एक पुस्तक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हे तुम्ही पुस्तक वापरू शकता जोगळेकर सरांचं. ठीक आहे. बाकी तुम्हाला जो सब्जेक्ट हा आहे ना, हा सब्जेक्ट तुम्हाला करंट अफेअर्स, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट, गव्हर्नमेंटचे अहवाल, संपादकीय याच्यामधून तुम्हाला या पेपरची तयारी करावी लागेल. ठीक आहे. तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली कॉन्टॅक्ट करायची इच्छा आहे माझ्याशी, तर इथं मी माझा नंबर तुम्हाला शेअर करते. 9404033073 हा माझा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.